कृष्णाच्या बाबतीमध्ये फार सॉफ्ट साईड सांगतो. जेव्हा सांदीपनी ऋषींच्या तो आश्रमामध्ये होता आणि प्रचंड बुद्धिमान होता, त्यावेळी काय व्हायचं माहितीये का, आपला ग्रॅज्युएशन सेरेमनी म्हणजे स्नातक हा शब्द तिथून आलेला आहे. गुरु शिष्याला स्नान घालायचा म्हणजे हे ग्रॅज्युएशन शेवटचं. तेव्हा सांदीपनी त्याला म्हणतात की अरे माझ्याकडनं आशीर्वाद मागून घे. तर कृष्ण म्हणतो की तुम्ही एवढं शिकवलं गुरुजी, खूप आहे, आणखी नको मला काही. ते म्हणे अरे मला माहिती आहे तू अगदी स्वयंभू आहेस, पण माझ्या समाधानाकरता मागून घे. त्यावेळी जो कृष्णानं आशीर्वाद मागितला सांदीपनीकडे तो मला टचिंग वाटतो. मातृहस्तेनं भोजनम. मी माझ्या आईनं स्वतःच्या हातानं बनवलेलं जे अन्न असतं ते मला सतत खायला मिळू दे. आणि आपण जर ते कृष्ण चरित्र वाचलं तर आपल्या लक्षात येतं 5525 BC मध्ये वयाच्या 107-108व्या वर्षी कृष्णांचं निर्वाण झालं, तरीसुद्धा वसुदेव आणि देवकी हे जिवंत होते. म्हणजे हा आशीर्वाद खरा खरा ठरला.